सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी नाशकातून येते। वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता वस्त्रसंहिता सक्तीची करण्यात येते। पेपर फुटीनंतर व्यवस्थापनानं नवीन फंडा केलेला आहे। राज्यात उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं ड्रेस कोड लागू केलेले आहेत। MBBS, CBME आणि आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या विद्यार्थिनींना पोशाख निश्चित करण्यात आलाय आणि या नियमानुसार आता पुरुष विद्यार्थ्यांना अर्ध्या बाहीचे फिकट रंगाचे लहान बटन असलेले शर्ट किंवा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट परिधान करणं बंधनकारक आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, पेपर फुटीनंतर व्यवस्थापनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, या संदर्भातला अधिकचा तपशील। सध्या मागच्या वर्षी अनेक पेपर जे आहेत ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे हे लीक झाल्यानंतर अनेक पेपर आणखीन एकदा घेण्याची वेळ विद्यापीठावरती आलेली होती आणि त्यानंतर आता जे पेपर हे चालू आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या केंद्रावरती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वैद्यकीय विभागाचे हे पेपर जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत, एक्झाम आहेत आणि त्याच एक्झामसाठी पेपर लीक सारख्या घटना घडू नये म्हणूनच प्रशासनाने हे प्रिकॉशन घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एक ड्रेस कोड, एक विशिष्ट पद्धतीचं ड्रेस कोड हे लागू करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या विभागाच्या विद्यार्थ्यांना ते लागू असेल अशा पद्धतीची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे। आणि ड्रेस कोड सोबतच इतरही काही प्रिकॉशन ऑनलाईन म्हणजे पेपर चालू व्हायच्या आधी अगदी 10 मिनिटं ऑनलाईन पेपर जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळणार आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या उपाययोजना केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। जी जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।